श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या आयुष्यात कोणते महत्त्वाचे बदल घेऊन येणार आहे? करिअर आणि व्यवसायात अनेक दिवसांपासून केलेल्या संघर्षाचे फळ मिळणार का? कौटुंबिक जीवनात सुरू असलेल्या समस्या दूर होऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचे आहे? चला तर मग पाहूया वृश्चिक राशीचे सविस्तर पंधरवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षण, प्रगती, धाडसी निर्णय आणि नवीन संधींचा काळ ठरू शकतो. या काळात तुमच्यातील जिद्द, चिकाटी आणि कठीण परिस्थितीतही हार न मानण्याची वृत्ती तुम्हाला पुढे घेऊन जाईल. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींबाबत तुम्ही चिंतेत होता त्या हळूहळू मार्गी लागण्यास सुरुवात होईल. काही प्रसंगी परिस्थिती तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल, पण तुमची निर्णय क्षमता आणि अनुभव तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. या पंधरवड्यात भावनांपेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे अधिक फायदेशीर ठरेल. अनेक नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात, मात्र त्यांचा योग्य वेळी योग्य उपयोग करणे तुमच्या हातात असेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा आणि परिणामकारक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील आणि काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही व्यक्तींना नवीन नोकरीची ऑफर, पदोन्नती किंवा अधिक जबाबदारीची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना हा काळ विस्तारासाठी अनुकूल राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि नवीन भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. प्रतिस्पर्ध्यांमुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो, परंतु तुमची रणनीती आणि अनुभव तुम्हाला यश मिळवून देतील. व्यवसायात मोठे निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करणे आवश्यक राहील. योग्य नियोजन केल्यास भविष्यात मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ मिश्र पण प्रगतिकारक ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत, परंतु त्याचबरोबर काही अनपेक्षित खर्च देखील समोर येऊ शकतात. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. काही व्यक्तींना मालमत्ता, जमीन किंवा वारसाहक्काशी संबंधित लाभ मिळण्याचे योग आहेत. मात्र कोणत्याही व्यक्तीवर अंधविश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नका. कर्ज देणे किंवा मोठी गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक कागदपत्रे तपासल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. या काळात बचतीवर भर दिल्यास भविष्यातील आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. खर्च आणि उत्पन्न यामध्ये योग्य समतोल राखणे अत्यंत आवश्यक राहील. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात काही सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि आनंददायी राहू शकते. काही जुन्या मतभेदांवर तोडगा निघेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या गोष्टी कुटुंबियांशी बोलून मोकळे होण्याची संधी मिळेल. घरात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन किंवा नियोजन सुरू होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मात्र कुटुंबातील काही संवेदनशील विषयांवर बोलताना संयम राखणे आवश्यक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरू शकतो. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्याने अनेक गैरसमज दूर होतील. नात्यातील विश्वास अधिक मजबूत होईल. काही व्यक्ती त्यांच्या नात्याबाबत गंभीर निर्णय घेऊ शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. एकत्रितपणे भविष्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद निर्माण होऊ नयेत यासाठी संयम राखणे आवश्यक आहे. प्रेम आणि समजूतदारपणा यामुळे नातेसंबंध अधिक दृढ बनतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक राहील. कामाचा ताण, मानसिक दबाव आणि जास्त विचार करण्याची सवय यामुळे थकवा जाणवू शकतो. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक राहील. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा लाभ होईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. शरीराला विश्रांती देणे आणि मानसिक संतुलन राखणे गरजेचे आहे. नियमित व्यायामामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहील. आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास या पंधरवड्यात मोठ्या समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत आणि यश यांचा सुंदर संगम ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेण्यात प्रगती होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळे आत्मविश्वास वाढेल.
काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात विशेष सन्मान किंवा यश मिळण्याची शक्यता आहे. अभ्यासातील सातत्य कायम ठेवणे आवश्यक राहील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र. सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन व्यक्तींशी ओळखी वाढतील आणि त्या भविष्यात उपयोगी ठरू शकतात. एखाद्या सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. लोक तुमच्या विचारांना आणि निर्णयांना महत्त्व देतील. धार्मिक कार्यांमध्ये सहभागी झाल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला मदत केल्याने मनाला समाधान लाभेल. प्रवास. या पंधरवड्यात काही महत्त्वाचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. हे प्रवास कामानिमित्त, व्यवसायासाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी असू शकतात. प्रवासादरम्यान नवीन व्यक्तींची भेट होईल आणि त्यातून भविष्यातील फायदेशीर संधी निर्माण होऊ शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी योजना प्रत्यक्षात आणण्याची वेळ येऊ शकते. नवीन कौशल्य शिकण्याची किंवा नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठे यश देऊ शकतात. उपाय. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. लाल मसूर डाळ किंवा गुळदान करा. राग आणि सूड भावना टाळा. महत्त्वाचे निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या. गरजू व्यक्तींना मदत करा. श्री स्वामी समर्थांचा नामजप नियमित करा. एकूण हा पंधरवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी संघर्षातून यशाकडे नेणारा आणि अनेक नवीन संधी देणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल तर कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सकारात्मक राहील. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि वैवाहिक जीवनात समाधान मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास मोठ्या अडचणी टाळता येतील. तुमची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या बळावर हा पंधरवडा यश, समाधान आणि प्रगती देणारा ठरेल. धन्यवाद.